ठाणे जिल्ह्याची सर्वात मोठी यात्रा म्हणजेच मशाची यात्रा। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये। तर मी आज चाललेलो मशाच्या यात्रेला। गाडी पार्किंगला लावून मी यात्रेच्या दिशेने निघालो। तिथे सुरुवातीला एका लहान मुलीचे कर्तब पाहायला मिळाले। तिथून मी थेट चौकामध्ये आलो। चौकामध्ये येताच यात्रेमधली गर्दी दिसायला लागली। त्यानंतर मी आलो आकाशी पाळणे आणि सर्व राईडच्या इथे। एका राईडचे तिकीट फक्त 50 रुपये पर पर्सन आहे। पण माझं लक्ष तर या राईडवर जात होतं। या राईडवर बसू का नको असं झालेलं, पण नाहीच बसलो। त्यानंतर बराच काळानंतर या राईडमध्ये बसलो। या राईडला मी बोट म्हणतो, तुम्ही काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा। या राईडवर बसल्यानंतर खूप मजा आली। नंतर थोडं पुढं गेल्यानंतर आम्हाला डान्स पाहायला मिळाला। तेथून थेट आम्ही बैल बाजाराच्या रोडला आलो। रोडच्या बाजूला सर्व लाकडांपासून बनवलेले चौरंग पाट, सूप तसेच लोखंडापासून बनवलेले कोयता, कुऱ्हाड दिसले। जर तुम्हाला घ्यायचा असेल तर खूप स्वस्तामध्ये मिळून जातो। पुढे येताच भारी भारी शूज पाहायला मिळाले। तसेच त्यांच्या बाजूला थंडीचे स्वेटर सुद्धा होते। चांगले चांगले स्वेटर आणि शूज तुम्हाला 200-250 मध्ये मिळून जाईल। संपूर्ण मशा यात्रेमध्ये तुम्हाला ब्लँकेटचे दुकानं खूप मिळतील। यातच आम्ही एका ब्लँकेटच्या दुकानामध्ये गेलो। कोणत्याही ब्लँकेटच्या दुकानामध्ये तुम्ही बार्गेनिंग केली तर तुम्हाला 400-500 रुपयांमध्ये चांगलं ब्लँकेट मिळून जाईल। यापुढे आम्ही आलो मंदिराजवळ। खूप गर्दी असल्यामुळे मला काही जास्त शूट करायला मिळालं नाही। त्यानंतर मी आलो मिठाई घ्यायला। मिठाई घेतल्यानंतर थोडी मिठाई खाऊन आम्ही निघालो घरच्या दिशेला। तर असंच काही होतं मशा यात्रामध्ये। तसेच मशा यात्रामध्ये बैल बाजार सुद्धा आहे, तुम्ही एकदा अवश्य भेट देऊन बघा। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका।